मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्यासोबत आहेत. काल मराठ्यांनी गुलाल उधळला, त्याच विषयी आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. GR निघाला, हैदराबाद गॅजेटचा देखील GR आहे, सातारा गॅजेटचा GR देखील येणार आहे. कसं या संपूर्ण GRकडे बघता मराठ्यांचा विजय झालाय? हे बघा, याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने मला आपल्यासमोर स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. एक, मराठा समाजाने ताकदीचं आंदोलन केलं, आंदोलनकर्ते म्हणून उपाशी राहिले. मुंबईपर्यंत कधी न तेवढं संघटन आम्ही मुंबईपर्यंत नेलं आणि आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्य सरकारच्या वतीने जो काही कागद देण्यात आला, जो मी काही वाचला, त्याप्रमाणे याच्यामध्ये दोन गोष्टीचा उल्लेख आहे. एक उल्लेख आहे की मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण मिळेल. जी नियमावली शासनाने या अगोदर घालून दिलेले कायदा आहे, त्या कायद्याचीच प्रिंट त्याच्यावर काढण्यात आलेली आहे. आणि उल्लेख आहे की हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात शिंदे समिती अभ्यास करत आहे. मला जर विचाराल तर ह्या कागदामुळे आज सर्टिफिकेट मिळेल का, तर आज सर्टिफिकेट मिळू शकत नाही, कारण हा शासन निर्णय नाही, हा संदर्भ आहे, हा कागद आहे. या कागदामध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे आमचा सरकारचा विचार आहे, विचाराधीन आहे, याचा अर्थ लागू होतो असं होत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं शासनाने पुन्हा एकदा फसवणूकच केली? शासनाने फसवणूक करण्या म्हणण्यापेक्षा शासनाने कागद दिला, हे तपासून घेण्याची जबाबदारी तिथं असलेल्या विधितज्ञांची होती. विधितज्ञांनी पुढं आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, विखे पाटील साहेबांनी पुढं आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे याचा उपयोग कसा होईल. कारण मी कागद बघितल्यानंतर मी काही वकिलांशी चर्चा केली, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज हा कागद लागू होत नाही. भविष्यात राज्य सरकार याचा निर्णय घेईल अशा प्रकारचा हा कागद आहे. जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा दिशाभूल झाली. ते आत्ताच बोललेत की जरी हा काही जे विरोध करतायत, कागद म्हणत असतील किंवा अजून काही त्याला विरोध करत असतील GRला, तर त्यांचं डोकं ठिकाणावर नाही असे शब्द त्यांनी वापरलेत की त्यांना त्याचा अभ्यास नसावा. पण मी पश्चिम महाराष्ट्रातील मराठे आणि मराठवाड्यातील मराठे यांना OBCमध्ये घेऊनच जाणार आणि यातून मिळणारच. हे बघा, माझं डोकं ठिकाणावर आहे का नाही याची कल्पना मला माहीत नाही. कदाचित त्यांना जास्त माहिती असेल की माझं डोकं ठिकाण. आणि मी कायद्याच्या चौकटीत संविधानिक बोलणारा सामाजिक कार्यकर्ता आहे. मी ठामपणे सांगतो, ह्या कागदाचा कुठलाही प्रकारचा उपयोग नाही. हा कागदच आहे, कारण हा ऑर्डिनन्स नाही. एखादा ऑर्डिनन्स निघाला का त्याचं कायद्यात रूपांतर होते त्या 6 महिन्याच्या आत. या अगोदर जे लढाई मी न्यायालयात लढत होतो, ती लढाई आता मी अधिक ताकदीने लढेल. ह्या कागदामुळे जर मराठा समाजाला OBCमध्ये फायदा होत असेल तर सर्वप्रथम स्वागत करणारा मी राहील आणि मला आनंद होईल. परंतु ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या युवकांसाठी आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर न्यायालयीन लढाईची मी सुरुवात परत एकदा ताकदीने करेल. आज सकाळपासून विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहे, विद्यार्थी सांगत आहे, विद्यार्थी म्हणत आहे की आता याच्यामुळं आम्ही जे काही परीक्षेत भाग घेतला, आमचा रिझल्ट लागला, SCBCला त्याला काही फरक पडेल का. मी त्यांना स्पष्ट सांगतो, कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. जे सध्या चालू आहे मराठा समाजाला आरक्षण, ते तसंच आहे, ते काही रद्द झालेलं नाही. जी प्रक्रिया तुम्ही पार पडता त्या प्रक्रियेमध्येच तुम्ही काम करावं. त्यामुळे कोण मला काय म्हणतं याच्याकडं मी महत्त्व देणार नाही. मी माझ्या समाजासाठी प्रामाणिक आहे, मी लढणार आहे आणि मला बोलण्याचा अधिकार आहे. मागच्या काळामध्ये 3 वर्ष मी मुंबई हायकोर्टात ते प्रकरण टिकवलं. 5,950 विद्यार्थ्यांना मी शासकीय सेवेत लावून घेतलं. आरक्षण रद्द झाल्यावर ते घरी बसले, त्यांना सुपरन्युमरी पद्धतीने परत लावून घेतलं. त्यामुळे प्रक्रिया मला थोडीफार माहिती आहे आणि त्या माहितीचा फायदा मी माझ्या समाजासाठी करणार. OBC नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यातून भुजबळ जे आहेत ते निघून गेले. बैठकीतून त्यांनी पळच काढला किंवा त्यामध्ये काही वाद झाल्याचं देखील चित्र समोर येत आहे. यावरच जरांगे पाटील असं म्हणतायत की जर भुजबळ तिथून निघून गेले असेल तर ते मुरब्बी आणि मोठे ज्येष्ठ नेते आहेत. याचा अर्थ त्यांना कळालं आहे की आपण OBCमध्ये आता मराठे आलेत, मग आपल्याच लोकांना ते कळत का नाही. हे बघा, भुजबळ साहेबांचं मी परवाचं स्टेटमेंट बघितलं की त्यांनी एक स्टेटमेंट केलं की मराठा समाज मागे असलेले नाही, याचे पुरावे त्यांनी दाखवले. मी भुजबळ साहेबांना 2 गोष्टी या माध्यमातून स्पष्ट करतो की या 3 अहवालाचा अगोदरचा आयोगाचा तुम्ही संदर्भ देता ते कालबाह्य झालेले. आज मराठा समाज मागासलेला आहे हे निश्चित आहे आणि त्याच्यावर विधिमंडळात मतदान झालं. एकनाथ शिंदे साहेबांनी कायदा केला आणि ते कायद्यात रूपांतरण आज ते न्यायालयात चालू आहे. मग भुजबळ साहेबांनी जे मतदान केलं मराठा समाजाला, ते कागद न वाचता केला का, त्यांना पहिला प्रश्न.
दुसरा माझा प्रश्न असा आहे भुजबळ साहेबांना की त्यांनी मला समजावून सांगावं, यामध्ये ज्यांच्याकडे पुरावे नसतील अशा मराठा समाजाला याचा काय फायदा झाला आणि याचा तुम्हाला काय तोटा झाला, याचं उत्तर जर भुजबळ साहेबांनी दिलं तर मी या कागदाचं देखील स्वागत करेल. ज्यांच्या नोंदी नाही त्यांना पण हैदराबाद गॅजेटमधून आरक्षण मिळेल आणि त्यांना मी आरक्षण मिळवूनच देईल असं जरांगे पाटील म्हणतात. तर तुमचं म्हणणं आहे की तो GR मधून आरक्षण मिळू शकत नाही, ते कसं? हे बघा, मिळावं ही त्यांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे. ते रस्त्याची लढाई लढता, मी न्यायालयाची लढाई लढतो. मी परत एकदा सांगतो, मी आला तर आम्हाला आनंद आहे, आमची लढाई त्याच्यासाठी आहे. परंतु कालच्या कागदामध्ये जो सरकारने कागद दिला त्याच्यामुळे नाही मिळू शकत. 4 वकिलांनी पुढे यावं, सरकारने पुढे यावं व समजून सांगावं. केव्हा मी आव्हान करतो तो कागद घेऊन लोकांनी तहसीलदारकडे जावं, अर्ज करावा, तहसीलदार उत्तर देतील. सर्टिफिकेटच जर मिळणार नसतील त्या कागदाचा आम्हाला फायदा काय? हा GR आहे, मसुदा नाही. आणि जे लोक म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही असेल किंवा अजून कोणी असेल तो वेगळा विषय, पण जे या GRला विरोध करतात की यातून मिळणार नाही असं जे म्हणतात, त्यांचे राजकीय दुकानं बंद झालेत किंवा त्यांचे सगळे दुकानच बंद व्हायची भीती त्यांना आहे असं देखील त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे आता जे आपल्यातलेच विरोध करताय त्यांना यानंतर सोशल मीडिया असेल किंवा यावरून आता आपल्याला लढाई लढावी लागेल आणि त्यांनी उत्तरं द्यावे लागेल त्यांना, असंही ते म्हणतात. हे बघा, ज्यांचे दुकानं आहे, ज्यांचे मॉल आहे, त्याच्यावर ते उत्तर देतील. ना माझी दुकान आहे ना माझी मॉल आहे. मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मी सातत्याने घरून ही लढाई लढत आलो आहे. स्वर्गीय R. R. पाटील साहेबांचे विचाराची शिदोरी माझ्याकडे आहे आणि मला प्रामाणिकपणाचे कोणाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, नंबर 1. आणि नंबर 2, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये ट्रोलिंग एजन्सीज खूप ऑलरेडी अवेलेबल आहेत. सांगण्याची गरज काय, ते त्यांचं काम करता, प्रति कमेंट पैसे ठरलेले असतात. तो मुद्दा नाही आहे. माझा मुद्दा काय की मराठा समाज हा तरुण रस्त्यावर का आला? आरक्षण मिळवण्यासाठी आला. तो प्रश्न विचारेल, मला मिळालं का नाही मिळालं. मी परत एकदा सांगतो की जरांगे पाटलांनी हे स्वतःवर लावून घेऊ नये. मी त्यांना आठवण करून देतो, वाशीच्या वेळेस त्यांनी असंच सांगितलं होतं, परंतु त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं की आपल्यासोबत धोका झाला, त्यांनी वक्तव्य केलं धोका झाला. यावेळेस मी थोडं लवकर बोललो, मी त्यांना लवकर आठवण करून दिली की यावेळेस देखील कागद कामाचा नाही आहे. यात मी गैर काय बोललो? म्हणजे मी एखादा कागद चुकीचा असं सांगितलं तर मी देशद्रोही झालो? मी जर माझ्या भावांना, बहिणींना खोटे आश्वासन देऊ शकलो नाही तर मी देशद्रोही झालो? राहिला सोशल मीडियाचा विषय, तर सोशल मीडियामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याची इच्छा असते, गरज असते, ते त्यांनी व्यक्त व्हावं. माझ्यासमोर सोशल मीडियाला महत्त्व नाही. माझ्यासमोर उद्याच्या मीडियामध्ये ज्या माझ्या समाजाची मेरिट लिस्ट लागेल त्याला मला महत्त्व आहे आणि मी त्याला महत्त्व देणारा कार्यकर्ता. नक्कीच जो GR आलाय त्यातून आरक्षण मिळूच शकत नाही, त्या कागदातून आरक्षण मिळणार नाही. जर मिळत असेल तर ते कसं मिळतं हे एकदा सांगणाऱ्यांनी सांगावं. न्यायालयीन लढाईतूनच आरक्षण मिळेल आणि त्यातूनच समाजाचा फायदा होईल असं स्पष्ट मत विनोद पाटील यांनी व्यक्त केलं आहे. अविनाश पाटील, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.